नमस्कार मित्रांनो, कामगार डिपार्टमेंट अंतर्गत नवीन जाहिरात आलेलं बघू शकता 78 पदासाठी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. एकूण किती जागा असणार आहे, कोणत्या पदासाठी किती जागा आहे आणि सिलेबस काय असणार आहे मित्रांनो, आणि एक्झाम कधी होऊ शकते, ह्या सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन कामगार डिपार्टमेंट अंतर्गत कामगार आयुक्तालय मुंबई, बघा मित्रांनो, अंतर्गत जाहिरात आलेलं बघू शकता. सरळ भरती 2026 गटक पदासाठी. तर यामध्ये बघा मित्रांनो, निरीक्षक या पदासाठी बघू शकता 62 जागा आहे. लेखापाल या पदासाठी 12 जागा आहे आणि लघु टेंगलक या पदासाठी 4 जागा आहे. तर मित्रांनो, अशा एकूण 78 पदासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो. गट क पदाची सर्व पदे गटकचे आहेत मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यात बघू शकता तुम्ही निरीक्षक म्हणजेच इन्स्पेक्टर या पदासाठी बघू शकता. सॅलरी किती असणार आहे? 35,400 ते 1,12,000 पर्यंत सॅलरी असणार आहे मित्रांनो. स्केल बघू शकता, 13 स्केल आहे मित्रांनो. हे खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तुमच्याकडं, आणि जागा पण भरपूर आहे. लेखापाल पदासाठी पण बघू शकता, स्केल 13 असणार आहे. सॅलरी बघू शकता 35,400 ते 1,12,400 पर्यंत असणार आहे. एकूण 12 जागा आहे. लघु टंगलक पदासाठी बघू शकता, स्केल 8 आहे. 25,500 ते 81,100 पर्यंत तुम्हाला सॅलरी असणार आहे. तर मित्रांनो, आता बघा, ही एक्झाम लवकरच होणार आहे मित्रांनो. तर सिलेबस बघू शकता, परीक्षेची योजना आणि प्रश्नपत्रिकेची संख्या तर बघा मित्रांनो, तर सिलेबस कसा असणार आहे. प्रश्न संख्या बघू शकता तुम्ही, 100 क्वेश्चन असणार आहे मित्रांनो. एकूण गुण बघा, 200 गुण. एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे बघा, इथं पदवी पाहिजे, माध्यम मराठी आणि इंग्रजी. बघा, तुम्हाला क्वेश्चन पेपर बघू शकता मित्रांनो, मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्हीमध्ये भेटणार आहे. तुम्हाला ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय, ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय, त्या लँग्वेजमध्ये तुम्ही खूप पेपर सॉल्व्ह करू शकता. तर बघा मित्रांनो, 2 तास असणार आहे तुमच्याकडं, आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय पर्याय असणार आहे. तर बघा मित्रांनो, सिलेबस काय असणार आहे. अभ्यासक्रम मराठी लँग्वेजसाठी बघू शकता, 30 क्वेश्चन असणार आहे, म्हणजे 30 गुण असणार आहे. म्हणजेच 15 क्वेश्चन विचारले जाणार आहे मित्रांनो मराठी भाषेसाठी, मराठी व्याकरणसाठी. आणि इंग्रजी व्याकरणसाठी बघू शकता 15 क्वेश्चन, 30 गुण असणार आहे. आणि बुद्धिमापन चाचणीसाठी पण 15 क्वेश्चन आणि 30 गुण. तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला 15 क्वेश्चन विचारले जाणार आहे. बघा, मराठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला 15-15 क्वेश्चन विचारले जाणार आहे मित्रांनो. तर बघू शकता, 15 क्वेश्चन म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क असणार मित्रांनो. तर 15-15 क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जाणार आहे. आणि खाली बघू शकता तुम्ही, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अंकगणित या पदासाठी बघू शकता 30 क्वेश्चन असणार आहे. तर सॉरी, 30 गुण असणार आहे आणि 15 क्वेश्चन असणार आहे मित्रांनो. तर खाली बघू शकता तुम्ही कायदे. तर बघा, अधिनियम, विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक, नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 व महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969 अंतर्गत हे मित्रांनो, हे कलमी तुम्हाला विचारले जाणार आहे बघा. आणि सर्वात वेटेज बघा, 80 गुण असणारे मित्रांनो, म्हणजे तुम्हाला 40 क्वेश्चन ह्या टॉपिक वरती असणार आहे मित्रांनो, कायद्यावरती. तर हा टॉपिक सर्वात महत्वाचा आहे. जर तुम्ही ह्या टॉपिकमध्ये जर चांगला स्कोअर घेतला, निरीक्षक या पदासाठी, इन्स्पेक्टर या पदासाठी मित्रांनो, तर तुमचं मेरिटमध्ये नाव येण्याचे चान्सेस जास्त असणार मित्रांनो. जर तुम्हाला 80 गुणापैकी 50-60 क्वेश्चन, 50-60 गुण जर भेटले तुम्हाला, तर तुम्हाला एक गोल्डन चान्स असणार आहे, तुम्हाला मेरिटमध्ये येण्याचे जास्त चान्स असणार आहे मित्रांनो. कमीत कमी तुम्हाला 80 गुणापैकी कमीत कमी 50 गुण तरी भेटले पाहिजे, 50-60च्या आसपास. तर तुम्हाला एक संधी मिळू शकते मित्रांनो. आणि एकूण जे अर्ज आलेलं बघा, 78 पदासाठी, तर 33,000 समथिंग काहीतरी अर्ज आलेले बघा, 33,000च्या आसपास अर्ज आलेले आहे. तर तुम्ही घाबरून जाऊ नका, किती अर्ज आलेले आहे त्यावर तुम्ही लक्ष देऊ नका मित्रांनो. तर तुम्ही टॉपिक वाईज सिलेबस बघून घ्या आणि अभ्यासाला लागा. कारण की एक्झाम बघा मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये एक्झाम होऊ शकते मित्रांनो. त्याच्या अगोदर पण तुम्हाला हॉलिडे येऊ शकतो, एक्झाम कधी पण होऊ शकते. पण एक अंदाज आहे मित्रांनो, तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एक्झाम होण्याचे जास्त चान्सेस आहे. जास्त लांब एक्झाम जाणार नाही, कारण की जूनमध्ये जाहिरात आलेली आहे. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तुमची एक्झाम होईल मित्रांनो. काही कारणास्तव मागे पुढे होऊ शकतं.
त्यामुळे तयारीला लागा, कारण की चांगली पोस्ट मित्रांनो. क्लास 1, क्लास 2 लेवलची सॅलरी भेटणार तुम्हाला. स्केल पण चांगला आहे, 13 स्केल मित्रांनो इन्स्पेक्टर या पदासाठी. तर चांगला अभ्यास करा. आणि सरळ सेवा भरती आहे मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे सरळ सेवा भरती असणारी एकच एक्झाम असणार मित्रांनो तुमची. तर बघू शकता तुम्ही, सिलेबस वाईज तुम्ही अभ्यास करा. परत परत सांगतोय, वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की परत आता सरळ सेवा भरती जे पण जाहिरात येतील एमपीएससी मार्फत भरल्या जाणार मित्रांनो, हे एक तुम्हाला गोल्डन चान्स आहे. तर चान्स मिस करू नका. तर क्वेश्चन पेपरचे जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून तुम्हाला मेरिटमध्ये तुमचं नाव येईल. जर तुम्हाला क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करता ज्यावेळेस तुमची कन्फ्युजन भरपूर असते. त्यामुळे मित्रांनो काय असतं माहिती आहे का, तुम्ही क्वेश्चन पेपरचा सराव करत नाही म्हणून तुमचं ते लक्षात राहत नाही. तुम्ही कन्फ्युज होता, हा उत्तर आहे की ते उत्तर आहे. मग ज्यावेळेस तुमची एक्झाम होऊन जाते, घरी आल्यानंतर तुम्ही म्हणता, अरे यार माझे तर 15-20 क्वेश्चन रॉंग झाले. का झाले रॉंग? कारण तुम्ही क्वेश्चन पेपरचं प्रॅक्टिस केलं नाही मित्रांनो. त्यामुळे तुमचं रिझल्ट येत नाहीये. तुम्ही क्वेश्चन पेपरचं प्रॅक्टिस करा. तुमचा 100% नाही, 101% तुमचं रिझल्ट येणार. जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरचा सराव करणे, रिव्हिजन करणे हे महत्वाचं आहे. तर अशाच अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.